नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे आणि कल्याणचा तिढा आता सुटायला आला असल्याचं बोललं जात आहे. काल या संदर्भात एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झाल्याचं बातमी आहे. या संदर्भात आता ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिंदेची शिवसेना लढेल आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ देखील शिंदेची शिवसेना लढेल असं बोललं जात आहे. या बदल्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे भारतीय जनता पार्टीला दिलं असल्याचं देखील बोललं जात आहे. आगामी 3 तारखेला प्रचाराचा नारळ फुटेल आणि त्याआधीच ठाण्याचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे. सध्या तरी कल्याण लोकसभा मतदारसंघातनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे निवडणुकीला सामोरे जातील, तर ठाण्यात मात्र काही नावं पुढे आली आहेत. त्यामध्ये मुख्यतः रवींद्र फाटक, नरेश म्हस्के आणि प्रताप सरनाईक यांची नावं पुढे आली आहेत. या दरम्यान रवींद्र फाटक यांना काल वर्षा बंगल्यावर बोलवण्यात आल्याची देखील कुजबूज आहे. रवींद्र फाटक हे सागर बंगल्यावरही जाऊन आल्याचं समजतं. त्यानंतर महायुतीच्या मेळाव्याची घोषणा ठाण्याचे पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांनी केली आहे. ठाण्यात 3 एप्रिलला महायुतीचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्व मतदारसंघात हे महायुतीचे मेळावे होतील आणि 3ही पक्षाचे नेते या मेळाव्यांना उपस्थित राहतील अशी माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक की नरेश म्हस्के हे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ठरतात यावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. ठाणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात एक निषेध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं आयोजन रविवारी सायंकाळी 5 वाजता ठाणे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस पक्षाची खाती गोठवणं, पक्षाला आयकर विभागाची नोटीस आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक या घटना लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या आहेत. या सगळ्याचा निषेध यावेळेस करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजप सरकारने काँग्रेस पक्षाची खाती, बँकेची खाती ही गोठवलेली आहेत. या अन्यायग्रस्त त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध तसेच छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री सोरेन साहेब, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अत्यंत अन्यायकारकरित्या अटक केलेली आहे. त्याच्या विरोधात आणि काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये मोदी सरकारच्या मनामध्ये असलेल्या असंतोषाच्या विरोधात हे आंदोलन आज या ठिकाणी आम्ही करत आहोत. राजस्थान प्रगती मंडळ ठाणे शाखेचे अध्यक्ष राकेश मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात 30 मार्च रोजी राजस्थान दिवस आयोजित करण्यात आला होता. राजस्थान विकास मंच महाराष्ट्र यांच्या वतीने वेदांत खुला रंगमंच वर्धनगर ठाणे येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शिवसेनेचे प्रवक्ते श्री नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार गीता जैन, भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, प्रदेश प्रतिनिधी संदीप लेले, माजी नगरसेवक मनोहर डोंगरे, दिलीप बारटक्के, धनंजय सिंग आदी यावेळेस उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत यावेळी श्री राकेश मोदी, महेंद्र जैन आणि इतर मान्यवरांनी केलं. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राकेश मोदी, महेंद्र जैन, सुरेंद्र शर्मा, महेश जोशी, उदय परमार, चंद्रकुमार चचोदिया, डॉक्टर चंद्रप्रकाश कुमावत, विजय बसवतिया यांना राजस्थान भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केलं. आज 36 कौम को एक जगह लाने का काम इस थाने शहर ने किया है. ये ऐतिहासिक दिवस है ऐसा मैं कहूँगा. इसलिए फिर एक बार राजस्थान स्थापना दिवस और राजस्थान विकास मंच जो है
इसको मैं धन्यवाद दूंगा, आपका अभिनंदन करूंगा और बहुत बहुत शुभकामनाएं दूंगा। मुझे आपने बुलाया यहाँ पर, सम्मान किया, इसलिए मैं आपका आभारी हूँ। इतना ही कहूंगा कि आपका एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इस मंत्रालय में बैठा है, कभी भी चिंता करने की आवश्यकता नहीं, कुछ भी काम हो निश्चित रूप से आपके लिए हमारे दरवाजे खुले हैं, बरोबर ना? और इसलिए सभी लोगों को बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद। हिंदी चित्रपट अभिनेते राजस्थानी समाजातील अनूप ठाकूर यांचा सत्कार अमरसिंग ठाकूर, सोहम ठाकूर, पुनीत ठाकूर यांनी केला। राजस्थानी समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून यावेळेस लोककला सादर केली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजस्थान विकास मंच महाराष्ट्राचे प्रमुख मार्गदर्शक राकेश मोदी, शीतल मोती, महेंद्र जैन, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कपूर रामावत, प्रदेश महामंत्री लक्ष्मीकांत मुंदडा, नंदू राजपुरोहित, खरा बेरा राजेश रावल, मनोहर बिस्ट्राव, खेताराम चौधरी, सोहमलाल कुमावत, कनुभाई रावल, सोहन सिंह राठौड़, महिपाल सिंह राठौड़ आदि यावेळेस उपस्थित होते। राजस्थान दिवस के उपलक्ष्य में 30 मार्च को हर साल राजस्थान दिवस मनाया जाता है। राजस्थान विकास मंच द्वारा एक नई पहल इस बार थाना में आयोजित की, जहां पर हर 36 कौम के राजस्थानी समाज के लोग यहां पर उपस्थित हुए हैं। जैसे राजस्थान में की भीड़ का वहां पे महासागर लगा, वैसे ही आदरणीय हमारे लाडले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के साथ साथ में रविंद्र पाठक जी, निरंजन जी टावकरे और महाराष्ट्र के जो विधायक नेता है वो आज इस मंच पे एक साथ में उपस्थित हुए और आने वाले काल में इस तरह का एक सुनहरा अवसर हर साल इस तरह से मनाया जाएगा। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। तळोजा येथील नवी मुंबई हद्दीतील आडिवली किरवली गावाजवळील ओढ्यात हातपाय बांधलेल्या आणि डोक्यात जखमा झालेल्या अवस्थेत एक लहान मुलाचा मृतदेह सापडला होता। दहिसर येथून अपहरण झालेल्या या मुलाची हत्या झाल्याची बाब समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी रमजान मोहम्मद शेख वय वर्ष 20, मोहम्मद आझाद शेख वय वर्ष 30 या 2 सख्ख्या भावांना अटक केली आहे। यामध्ये रमजान शेख याने
प्रलोभन दाखवून मुलाला निर्जन ठिकाणी नेलं आणि गैरकृत्य करण्यास सुरुवात केली. त्यास मुलाने विरोध केल्यामुळे त्याची गळा दाबून आणि डोक्यावर दगड मारून हत्या करण्यात आली आणि मृतदेह डबक्यात फेकून देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. दहिसर परिसरात राहणारा हा अल्पवयीन मुलगा खेळायला जातो असं सांगून गेला. तो परत आलाच नसल्याने त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर शिलडायगर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. बच्चे को उसने ऐसे ही बहला के लेके गया था, वो कुछ खाने की चीज़ देंगे करके ऐसा लेके गया वहाँ पे। और जब उसने वो जो जिन्होंने हरकत करने की शुरुआत की तो उसने विरोध किया बच्चे ने, और उसने तब उसके सर पे पीछे से पत्थर मारा और उसका गले में कपड़ा बांध के उसको गला घोटने का वो प्रयास किया था. खंडणी विरोधी पथकाने आयशर कंटेनरसह एकंदर 55,90,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त करून 2 आरोपींना जेरबंद केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू राहणार नाहीत. तसंच पाहिजे असलेल्या फरारी आरोपींना पकडण्याबाबत पोलीस आयुक्तांचे आदेश प्राप्त झाले आहेत. या अनुषंगाने सर्व अधिकारी आणि अंमलदारांनी या संदर्भात कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईमध्ये हा 55 लाख रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. एका कंटेनरमध्ये हा गुटखा ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये येत आहे. त्या अनुषंगानं काल्हेर कशेळी या ठिकाणी त्यांनी ट्रॅप आयोजित केला आणि त्या ठिकाणी एक कंटेनर त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामध्ये जवळजवळ 40 लाखाचा गुटखा त्या ठिकाणी आपण जप्त केलेला आहे आणि मुद्देमाल मिळून पूर्ण कंटेनर वगैरे मुद्देमाल मिळून 55 लाखाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी आपण घेतलेला आहे ताब्यामध्ये. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या पत्रकारांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा भव्य पत्रकार मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात 60 वर्षांपासून आज तागायत पत्रकारिता करणारे PTI, UNI या राष्ट्रीय वृत्तसंस्थांचे ज्येष्ठ पत्रकार S. रामकृष्णन यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. जिल्ह्यातील 11 ज्येष्ठ पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामॅन तसंच पत्रकार कल्याण निधी, अधिस्वीकृती समिती आणि राज्यस्तरीय आरोग्य समितीवर नियुक्त झालेल्या 8 पत्रकारांचा यावेळेस गौरव करण्यात आला. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात शनिवारी हा मेळावा संपन्न झाला. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय वैद्य, माजी सचिव योगेश त्रिवेदी, माजी माहिती अधिकारी निरंजन राऊत आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. गेले 74 वर्षे ठाण्यात वास्तव्य करून ठाणे जिल्ह्यातील घडामोडींचं वार्तांकन करून देशभरात पोहोचवण्याचं काम करत असलेल्या ज्येष्ठ पत्रकार S. रामकृष्णन यांचा यावेळेस प्रमुख पाहुणे किरण नाईक, अध्यक्ष संजय पितळे, मनोज सानप यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळेस 25,000ची थैली, मानपत्र, सन्मानचिन्ह, श्रीफळ, पुष्प याचा समावेश होता. ठाणे जिल्ह्यातील जडणघडणीत आपल्या लेखणीने योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार नाना पिसट, मुरबाडचे ज्येष्ठ पत्रकार सुधीर पोतदार, ठाण्याचे संपादक राजाराम माने, नवी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ नायर, शहापूरमधील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश परांजपे, भिवंडीच्या ज्येष्ठ पत्रकार कुसुम देशमुख, अंबरनाथमधील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग रानडे, मीरा भाईंदरचे पत्रकार अनिल खेडेकर, ज्येष्ठ प्रेस छायाचित्रकार दीपक जोशी आणि कॅमेरामॅन अशोक गुप्ता यांना यंदाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 11 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे मुक्त पत्रकार प्रशांत सिनकर यांचा यावेळेस विशेष सन्मान करण्यात आला. राज्य पत्रकार कल्याण निधी समितीवर निवड झालेले कैलास महाबदी, राज्य अधिस्वीकृती वर निवड झालेले दिलीप सपाटे, विनोद जगदाळे, जयेश सामंत, संजय पितळे तसंच मुंबई विभागीय समितीवरील विभाग बिरवटकर आणि कोकण समितीवरील मनोज जालनावाला तसंच आरोग्य समितीवर निवड झालेले पत्रकार कविराज चव्हाण यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळेस मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, विजय वैद्य, योगेश त्रिवेदी, कैलास महापदी, मनोज सानप आणि मेळाव्याचे अध्यक्ष संजय पितळे यांनी पत्रकार संघाची आगामी वाटचाल आणि पत्रकारांची भूमिका या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तर मंडळी,
या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.